जळगावमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये जामनेरच्या मोहाडीमधील 20 वर्षीय नवविवाहितेचा आणि अमळनेरमध्ये 69 वर्षीय पुजाऱ्यांना देखील आपला जीव गमावलाय। जळगाव जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली। तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर पोहोचलाय। जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोहाडी इथल्या 20 वर्षीय नवविवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झालाय। वैशाली सुनील मोरे असं मयत नवविवाहितेचं नाव असून 20 दिवसापूर्वीच तिचा विवाह झाला होता। प्राथमिक उपचार करून जळगावला पाठवण्यात आलं, मात्र शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला। दुसरी घटना अमळनेर तालुक्यातील बहादरपूरमध्ये घडली। बहादरपूर इथल्या 69 वर्षीय पुजाऱ्याचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। अमळनेर बस स्थानकातून प्रवास करताना पुजारी अचानक चक्कर येऊन पडले होते। ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं। दोघांचा मृत्यू उष्माघाताच्या लक्षणांनी झालेला असला तरी मृत्यूचं खरं कारण शवविच्छेदनानंतरच समोर येईल असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। PHC नेरीमध्ये जी हिस्ट्री त्यांना सांगण्यात आली त्यानुसार तिला हाय ग्रेड फीवर म्हणजे ताप होता आणि त्यानंतर काही वेळ ती बेशुद्ध पडली आणि जेव्हा नेरी PHCला गेली तिथून त्यांनी इकडे रेफर केली, पण रेफर करून इथे आल्यावर आपण जेव्हा रिसीव्ह केली, आपण जेव्हा तपासणी केली तर तेव्हा ती ऑलरेडी मृत होती।